संग्रामपूर, बुलढाणा. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व आयशरचा भीषण अपघात. संग्रामपूर ते वरवट मार्गावर झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सातपुडा कॉलेजजवळ 23 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता रात्रीची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टर व केळीने भरलेल्या आयशरच्या जबर धडकेत आयशरमध्ये बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत आयशरचे मालक प्रवीण श्रीकृष्ण म्हसाळ राहणार जळगाव जामोद यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मुकाईनगर येथून केळीचा माल भरून छत्तीसगडकडे MH28BB 3878 क्रमांकाचे आयशर जात असताना वरवट बकाल येथील सातपुडा कॉलेजजवळ समोरून एकामागे एक भरधाव वेगात येणाऱ्या आणि वाळूने भरलेल्या 2 ट्रॅक्टर ट्रॉली समोरून येताना मागील ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून समोर येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे डाव्या बाजूचा दरवाजा उघडल्याने डाव्या बाजूला बसलेला क्लीनर दीपक प्रभात सिंग पवार हा गाडीचे खाली पडला. धडक जोरात असल्याने आयशर व ट्रॅक्टर पलटी झाले तर दीपक प्रभात सिंग पवार हा गाडीचे खाली दबून जागीच मरण पावला. दरम्यान आयशरला धडक दिलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली असून सदर ट्रॅक्टर ट्रॉली हे विना नंबर प्लेटचे होते व GK असे टोपण नावाचा ड्रायव्हर सदर ट्रॅक्टरचा चालक होता. या घटनेची माहिती मिळताच टावंगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. JCBच्या तसेच तेथे हजर असलेल्या लोकांच्या मदतीने मृतक दीपक प्रभात सिंग पवार याला बाहेर काढण्यात आले व प्रेत पुढील कार्यवाहीकरिता ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे आणण्यात आले. घडलेल्या या संपूर्ण घटनेमुळे रात्री बेरात्री सर्रास होणाऱ्या वाळू वाहतूक सुरू असलेल्या महसूल प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे नातेवाईक व लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मृतकाच्या नातेवाईकांनी बराच वेळ शवविच्छेदनास नकार देत संध्याकाळपर्यंत चांगलाच रोष व्यक्त केला. PM झाल्यानंतर ही प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी उशिरीपर्यंत नकार दिला होता. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात तामगाव पोलीस करीत आहे. आमच्या भावाचा पंचनामा व्यवस्थित केलेला नाही आहे. तिथं जे रेती होती, दुसरं ट्रॅक्टर होतं ते तिथून नाही आहे, तिथं गायब आहे. त्यातली रेती गायब आहे. त्यातला जो माल होता, केळीचा माल होता, तो गायब आहे. तिचा कोणता व्यवस्थित पंचनामा केला नाही आहे. बॉडी काढली डायरेक्ट इथं पंचनामा पोस्टमॉर्टमसाठी आणली आहे ना, बेवारसी आणली आणि कोणाला फोन नाही, काही नाही, कुठं काही हे नाही आहे. ड्रायव्हर माणूस आहे, व्यवस्थित चालवणारा आहे, हेवी लायसन वगैरे सर्व गोष्टी आहेत आणि तरी यानं कोणतीच केअर घेतलेली नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि नियमानुसार जेवढ्या जण याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, माझी एवढी विनंती आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.